हव्या हव्याशा सहवासाने नाती जुळती विश्वासाने हव्या हव्याशा सहवासाने नाती जुळती विश्वासाने पिकल्या पानावरती पडले फुल प्रीतीचे हळूच हळूच तरंगत साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत कशी असावी साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत. विनायकराव जोशी आहेत का? आई ही वाली अरे बघ रे बघ तरी. नमस्कार करतो. हो आशीर्वाद सुखी वा. जरा तर वाट बघितलीस ना पण तर याला हिच्यापेक्षा जरा गोरी मुलगी मिळाली असते रे. बाबा काय हो सर, रात्र झाली अंधार पडला की दिवा लावण्याची सोय. तसं वृद्धत्वावर काय उपाय? म्हणजे वृद्धाश्रम हा उपाय होऊ शकतो का? वृद्धाश्रम हा उपाय नाहीये, ही एक सोय आहे. सांगते सांगते तुमच्या वतीने पण सांगते अभिनंदन. रिपीट टेलिकास्ट कधी मला एक कल्पना नाही विचारतो. अनु तू बस सांग. आणि तुम्ही पण बसा. का काय झालं? काय करतेस तू आई? अरे ती बाबांची दृष्ट काढते. हे आई, आज आपण हा दिवस मस्तपैकी सेलिब्रेट करूया. ओके, तू दृष्ट वगैरे काढत राहा तोपर्यंत मी आईस्क्रीम ऑर्डर करतो. फर्स्ट क्लास. काय तू हे दोषा, पायात चपला अडकव आणि स्टेशन पर्यंत जाऊन ये आणि घराघरात विचार, सुनेनं सासऱ्याची मुलाखत घेण्याचा योग तुमच्याकडे कधी जुळून आलाय का? हाँ हेलो, विजयराज आइसक्रीम पार्लर. हाँ हाँ अरविंद जोशी. हाँ करेक्ट, 21/42. हाँ जस्ट कुठले कुठले फ्लेवर घेणार तुम्ही सांगा ना लवकर. आता ह्याच्यावरून मला कसं कळणार आहे? हॅलो, तुम्ही एक काम करा, व्हॅनिलाचा फॅमिली पॅक पाठ. नको तो कुठला अरे काय. हॅलो हा जस्ट होल्ड ऑन हा. अरे काय आता हे काय चाललंय नवीन? तू आधी त्यांच्या डोळ्याला पाणी लाव आणि त्यांना लवकर सुटका कर त्यांची. त्यांना आईस्क्रीम ऑर्डर करायचं आहे. अरे मला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम हवंय. आता मला याच्यावरून स्ट्रॉबेरी कसं काय कर? हॅलो स्ट्रॉबेरी चॉकलेट. हा एक स्ट्रॉबेरी एक चॉकलेट फॅमिली पॅक लवकर पाठवा. हा ओके या बाय. खूप छान झाली मुलाखत. इतक्या वेळानंतर मला सांगतेस? मग फोन मध्ये कोण बिझी होतं? फोनवर फोन. पण खरंच खूप छान झाली हो मुलाखत. तुम्ही कुठे चाललात भाऊ? मी जरा घरी जाऊन येतो. हो बसा ना, आता आईस्क्रीम ऑर्डर केलं ना. मी लवकर येईन. अहो पण एवढं अर्जंट काय काम आहे तुम्हाला आता? मला एकांत हवाय. मला एकटं राहावंसं वाटतंय. आणखीन वेगळा एकटेपण कुठे शोधणार आहेस तू? शोभनाची आठवण येते ना? भाऊ बोल, मनापासून बोल.
जे काही आहे ते मोकळेपणाने बोल. तू फोन लाव तिला, इथून फोन लाव. बोल तिच्याशी, मोकळेपणाने बोल. आणि फोन लावून काय बोलू? तुझी आठवण येते म्हणून सांगा. तिला परत यायचा आग्रह कर. तिची आठवण येते ना, मग कबूल कर. तसं बोलव तिला इथे. मगाशी इंटरव्ह्यू मध्ये काय सांगितलं ऐकलंस ना तू? मनातला संवाद साधायला वयाचं बंधन नको. संवाद जर वाहता असला तर एक तुवा बांधलेला राहतो दोघांच्या मध्ये. मला सांग रे भाऊ, आजपर्यंत एकदा तरी तू शोभनाला कारणाशिवाय फोन केलायस? काही गरज नसलेल्या 4 गोष्टी तिला कधी ऐकवल्यास का तू? बोल रे, फोन लावून बोल तिच्याशी. आणि तुम्हीही ऐका रे पोरांनो, तुम्ही आम्हाला हवे आहात हा संवाद त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवा. भाऊ विचार करू नकोस, आत्ताच्या आता फोन लावून बोल. भाऊ बस इथे. फ्लॉरिडाला इथून फोन लाव आणि जे काही तुझ्या मनामध्ये मोकळेपणाने बोल तिच्याशी. तिच्याशी बोललास की तुझी रात्री ती छान जाईल आणि तिकडे तिचा दिवसही छान जाईल. चला आपण सगळं आज जाऊ, त्याला बोलू दे शांतपणे. यावेळी कोण कडमडायला आलं? तुमचा कोणीतरी फॅन आला असेल, घर शोधत शोधत आला असेल. हो नाही नाही, आईस्क्रीम आला असेल, मी बघून येतो. साहेब मी आईस्क्रीम पार्लर मधून आलो. हा या वयात त्यांना एवढ्या रात्री पार्सल द्यायला यावं लागलं. या युवा साहेब 500चे सुट्टे नाहीयेत माझ्याकडे. 350 रुपये बिल झालं आणि 500 रुपये सुट्टे नाहीत तुमच्याकडे? अरू त्यांच्या वयाकडे तर जा बघ. अनु जरा सुट्टे घेऊन ये ना. ते बघा. हे घ्या मॅडम. नाही असू दे तुमच्याकडे. अहो नाही, 350च बिल झाले. घ्या. राहू द्या. नाही मी टिप नाही घेत. प्लीज प्लीज घ्या. थँक्यू. येतो मी. येतो साहेब. अनु अनु अगं हे आमचे तांबे सर. कोण तांबे सर? अगं आमच्या शाळेतले. ए आई आई अगं 8वी ते 10वी आम्हाला संस्कृत नाही का शिकवायचं ते? तुला आठवत नाहीयेत का तांबे सर?
आपल्याकडे एकदा गणपतीची पूजा सांगायला आले होते बघ. अरे इतक्या रात्री या वयामध्ये ते आईस्क्रीमची डिलिव्हरी द्यायला का आले होते? म्हणजे पार्लर त्यांचं स्वतःच आहे का? नाही, विजय जठारच आहे ते. मी जरा बघून येतो. आता तू कुठे चाललायस? नाही, जाऊ दे त्याला. सरांना भेटल्याशिवाय त्याला चैन नाही पडणार. जातो. हॅलो. अरे भाऊ, तू सुद्धा कमाल करतोस रे. फोन नाही करायचं का इतक्या वेळामध्ये? अरे केला रे प्रयत्न, 4-5 वेळ फोन केला मी. पहिल्यांदा लाईन मिळाली, बेल वाजली, पण मला धीर नाही त्याला बोलण्याचा. त्यानंतर सतत एंगेज लागतोय. ठीक आहे, पुन्हा एकदा फोन लावतो. तांबे सर, तांबे सर, तांबे सर, अहो इतक्या रात्री तुम्ही इथे काय करता? मी तिकडे नोकरी करतो. हो, पण मग इथे काय शोधताय आता? तसं नाही रे, तुझ्याकडनं 325 रुपये घेतले होते ना, मग 20 रुपयाची नोट पडली वाटतं. सर, नाही म्हणजे खडी करून खिशात ठेवत होतो, पण हल्ली हाताची थरथर वाढली आहे रे. हातावर कंट्रोलच नाहीये. सर तुम्ही माझ्या घरी या, मी तुम्हाला पैसे देतो. या. अरे नको, हे बघ, मी साहेबांना सांगतो 20 रुपये उद्या देतो म्हणून. तसे सत्यनारायणाच्या पोथीमध्ये 60 रुपये ठेवलेत मी. सर प्लीज माझ्या घरी या, प्लीज. नको बाळा, आई बाबाही वाट बघतायत. अरे, सर प्लीज, मी तुम्हाला घरी सोडून मी सांगतो. प्लीज सर, माय रिक्वेस्ट, प्लीज. अरे खरंच नको बाळा, प्लीज, खरंच नको. अरे साथ संगत. सर, तुम्ही काहीतरी बोला, अगदी मनमोकळेपणाने बोला. काल तुम्हाला मी या अशा अवस्थेत पाहिलं आणि आम्ही सगळेच खूप अस्वस्थ झालो. म्हणजे नेमकं असं काय कारण आहे की या वयात तुम्हाला ही इतकी उशिरापर्यंत चालणारी नोकरी करावी लागते? अहो, निवृत्त माणसाला आणखी दुसरी कुठली नोकरी परवडणार? नाही, हल्ली जर्मन फ्रेंच शिकायला विद्यार्थी गर्दी करतात, पण संस्कृत कुणाला आठवतही नाही. तर केल्या असत्या शिकवण्या. पण सर, चैतन्य तांबे तुमचाच मुलगा ना? अहो, मग तो तर कुठल्या तरी मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला आहे. तरी सुद्धा तो तुम्हाला अशी. तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे घरातल्या चिंध्या मांडत बसण्यासारखं आहे. काल रात्री मी इथे पार्सल घेऊन आलो, त्यावेळेला मी तुला आणि तुझ्या आईला ओळखलं होतं, आणि म्हणूनच तुम्ही कुणी मला ओळखायच्या आत मला इथून निघून जायचं होतं. अरे बाबा, माझी बायको आजारी असते. जोपर्यंत जमेल तोपर्यंत तिच्या उपचाराचा खर्च उचलणं हे मी माझं कर्तव्य समजतो. आणि चैतन्य, त्याचं काही कर्तव्य नाही? त्याबाबत मी बोलणार नाही. नाही सर, तुम्ही बोललं पाहिजे. केवळ गॉसिप म्हणून आम्ही हे प्रश्न तुम्हाला विचारत नाही आहोत. आपली मुलं नेमकी कुठे चुकतात, का आणि कशी आपल्याला दुरावतात याचा विचार करतो आपण. हो,
मुलींचा प्रश्नच नाही. आपण लहानपणापासून त्यांना तुला नवऱ्याच्या घरी जायचंय हेच त्यांच्या मनावर भरवत असतो. त्यामुळे त्या मोठ्या होतात ते नवऱ्याच्या घरी जाण्यासाठीच. आणि मुलं कमावती झाल्यावर घरापासून दूर जातात आणि लग्न झाल्यावर त्यांची वेगळी वाट निवडतात. पण सर, हे सगळं इतकं सहज घडतं? निदान माझ्या बाबतीत तरी तसंच घडलं. विद्यानंतर चैतन्याचं लग्न झालं. वाटलं एका मुलीची पाठवणी केल्यावर तिच्या बदल्यात दुसरी मुलगी घरी आली. तुमची सून काय करते? वाडिया कॉलेजमध्ये फ्रेंच शिकवतात बाईसाहेब. सर, तुमच्या घरचं वातावरण कसं असतं? अगं, पाहिलीच काही कॅप्टन उदय देशमुखची बातमी? काय आहे बातमी? कॅप्टन उदय देशमुखचा सत्कार आहे रविवारी. माझा विद्यार्थी होता तो, अगदी पहिल्यापासून. अप्पा, चैतन्याला पेपर वाचायचंय. पण हे वाचतायत ना? अहो, चैतन्याला ऑफिसला जायचंय. तो काय अख्खा पेपर वाचणार नाहीये. नजर टाकेल आणि देईल. द्या. बघितलं? अगं, आता बघण्याशिवाय दुसरं काही करू शकतो का आपण? तुम्ही काहीच का बोलत नाही त्यांना? आता बोलायला तो लहान राहिलाय का? त्याला पेपर हवा होता, तो नाही आला. बायकोला पाठवलं. घ्या, अख्खा पेपर वाचत बसा. चैतन्य पडला का घराबाहेर? हो, पेपर न वाचताच गेला. जाताना हातही करून जात नाही. नाही, त्याला सांगते रोज आई अप्पांना बाय म्हणून जात जा म्हणून. कळलं? त्याला नाही वाटत ना आपण होऊन? मग राहू दे. पूर्वी औषधं आणायला सुद्धा सांगावं लागत नसे, आणि आता सांगितल्यावरही विसरतो. आर्थिक दृष्ट्या आम्ही दोघंही त्यांच्यावर अवलंबून नाही, किंबहुना तशी अपेक्षा सुद्धा नाही. अहो, 9,000 रुपये पेन्शन मिळते मला. पण ही आजारी पडली ना, तिथेच मी खचलो. काय झाले चैतन्याच्या आईला? काय सांगू, संधिवात आहेच. पण आमची सून, आमचा मुलगा असे परक्यासारखे वागतात ना, त्यामुळे ती अगदी कोलमडून गेली. हो, याच्यावरती काही उपाय नाही? आहे ना. वेगळं होणं हा एकमेव उपाय आहे. नाही, पण तो जालिम उपाय झाला. आणि एकटं राहणं वाटतं तेवढं सोपं नाही. नाहीतरी आम्ही एकटेच असतो की. साथ संगत. पूर्वी टीव्ही बघायला एकत्र बसत होतो, पण आता अहो, हसायला काय झालं? उगीच असणारे लोक काय म्हणतात ठाऊक आहे ना? अगं, इथे पाहायला आणि ऐकायला कोणी आहे का? आहेत ना, तुमचा सून आणि लेक. म्हणूनच मला हसायला आलं. 3 खोल्यांचं घर, राहायला माणसं 4 आणि टीव्ही 2. दोघं जेवायला समोर बसतात, ते सुद्धा हिनी नियम घातलाय म्हणून. हातावर पाणी पडलं की दोघं खोलीत गुडूप. काही बोलताच येत नाही. हो, काही हवं नको. ही परवा स्वयंपाकघरात पडली. हो, सुनबाईला कळलंच नाही. मी घरी गेलो तो अगं 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 काय झालं तरी काय? आणि अशी खाली का बसलीस? अहो, जरा हात देता का? वरती उठून बसते. हो, थांब, सावकाश ये.
बस बस सावकाश सावकाश. आई अहो आज जरा नळ लवकर आला. सरोजचा डोळा लागला होता. म्हटलं पडू दे, आपण फक्त टाकीचा नळ लावावा. गेले आणि घसरले. अगं पण मग सरोजला हाक नाही का मारायची? हो एवढा मोठा आवाज झाला आणि बादली दारावर आदळली. तशा हाका मारल्या 2-4. पण खोलीचं दार लावलेलंच. खोलीचं दार लावून घेतलेलं. एक नवीन फॅड. सारखं दार लावून बसायचं. साधं सुई दोरा होऊन द्या म्हणावं तरी दार लोटलेलं. दारावर टकटक केलं की 2 क्षण पार पडल्यावर दोघांपैकी एक जण बाहेर येणार. आपण सुई दोरा पुढे केला की सुई दोरा निमूट घालून परत करणं. काय शिवायचं आणि मी शिवते हा प्रकारच नाही. पुन्हा आत गेल्यावर मी उभा असेपर्यंत दार लोटत नाही. पण माझी पाठ वळली की लगेच खोलीचं दार लोटलं होतं. खोलीचं दार चला बोलावं तेवढं थोडं आहे. आता मला निघायला हवं. आज मेंटेनन्सचा चेकही भरायचा आहे आणि हिला डॉक्टरांकडे न्यायचं आहे. पण चैतन्य यातलं काहीच करत नाही. अहो तो असतो कुठे घरी. रात्री 10ला आला तर त्याची बायको विचारते अरे आज लवकर, नाहीतर रात्री 11 वाजेपर्यंत यायचं. आम्ही थांबलेलो असतो म्हणून तो आमच्या बरोबर जेवायला बसतो. जेवताना आमच्याशी बोलावं लागेल म्हणून ते एकमेकाशी बोलत सुद्धा नाही. अहो सर निघालेत. हो सर, एक विचारायचं होतं तुम्हाला. हे दोघंही तुमच्याशी सुरुवातीपासूनच असं तुटक तुटक वागतात? अहो तेरड्याचे रंग 3 दिवस असतात ना, यांचे 3 महिने टिकले असतील. नकळत कोणी येईल अलगद अलगद